नमस्कार. एन फॉर न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. तर आजचा हा विषय जो आहे मी घेऊन आलेले आहे तो अतिशय स्पेशल आहे, कारण आजचा जो विषय आहे तो सर्व नर्सेससाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण मी आज सांगणार आहे DHS, DMER किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा याचा अभ्यास करावा कसा. ओके, तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी. ओके, तर ज्या वेळेस एखादी स्पर्धा परीक्षा याची ॲडव्हर्टाईज येते की म्हणजे DHS, DMER किंवा एम्स किंवा कुठलीही परीक्षा याची ॲडव्हर्टाईज येते, तर आपण सुरुवातीला काय करतो की पुस्तक घेऊन येतो आणि क्वेश्चन आन्सर सॉल्व करायला सुरुवात करतो. पण ही चुकीची पद्धत आहे. हां, कोण कोण झाले असतील पास अशी परीक्षा देऊन, पण शेवटी काय झालं ते एक लकच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही नुसते क्वेश्चन आन्सर सॉल्व करतात त्यावेळेस तुमचा अभ्यास कंप्लीट झालेला नसतो आणि अशा वेळेस काय होतं की रिस्क खूप जास्त असते कमी मार्क मिळण्याची. तर असं न होता तुम्हाला जर कॉन्फिडंट राहायचं असेल परीक्षेसाठी, तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्ही कॉन्फिडंट असाल की बाबा मला आता परीक्षेत चांगले मार्क पडणार आणि मला गव्हर्नमेंट जॉब भेटणारच, तर यासाठी तुम्हाला योग्य पद्धत वापरावी लागेल. योग्य पद्धत जी आहे ती थोडीशी जास्त वेळ घेणारी आहे, पण हरकत नाही. थोडा जास्त वेळ लागू द्या, पण तुम्हाला तुमचं जे गोल आहे ते पूर्णपणे मिळू द्या. तुम्ही थोडा वेळ द्या, पण तुमचं गोलपर्यंत तुम्ही ते पोचा. तर यासाठी जी पद्धत आहे ती मी सांगणार आहे तुम्हाला. तर सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्यावेळी 3 गोष्टी तुम्हाला अतिशय जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या म्हणजे पहिली आहे स्पष्टता, दुसरी आहे नियमितपणा आणि तिसरं आहे ते म्हणजे परीक्षण. ओके, तर एक एक पद्धत आपण व्यवस्थित बघूया. तर सर्वात पहिल्यांदा जी आहे ती म्हणजे स्पष्टता. स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी. ओके, तर जो काही टॉपिक किंवा कुठलाही विषय, नर्सिंगमधला कुठलाही विषय तुम्ही अभ्यास करत आहे त्यावेळेस तो तुम्हाला पूर्णपणे तो कंप्लीट स्टडी करायचा आहे, अर्धवट सोडून द्यायचा नाही आहे. म्हणजे एखादा टॉपिक घेतला तर तो पूर्ण सुरुवात इंट्रोडक्शनपासून त्याच्या कन्क्लुजनपर्यंत हा पूर्ण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये येणारे सर्व टॉपिक्स तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहे. असं जर तुम्ही केलं तर त्या टॉपिकविषयी कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन जरी विचारला तरी तुम्ही एक्झाममध्ये व्यवस्थित त्याचा ॲन्सर करू शकतात. ओके, तर ही एक खूप चांगली पद्धत आहे. तर ह्या क्लॅरिटीमध्ये किंवा स्पष्टता यामध्ये अजून 2 ह्यामध्ये डिवाईड होतं, ते म्हणजे थिअरी आणि क्वेश्चन्स. तर आपण पहिले बघूया थिअरी. तर असं म्हणजे खूप रेअर आहे की नर्सेस जे आहेत ते पूर्ण थेअरीपासून सुरुवात करतील आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी, असं रेअर आहे. पण मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला मार्क कमी पडणारच नाही. तर आपण बघूया. तर थिअरीमध्ये आपल्याला करायचं काय आहे, जो काही टॉपिक आहे तो पूर्णपणे क्लिअरली प्रॉपरली त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स जर असतील तर ते तुम्हाला क्लिअर करायचे आहे. म्हणजे जो टॉपिक तुम्ही करताय त्यामध्ये अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट नसायला पाहिजे. ओके, त्यानंतर कुठलंही कन्फ्युजन नसायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्यानंतर तुमच्या इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये त्या नोट्स तुम्ही काढल्या पाहिजे. तर जी थिअरी आहे ती खूप महत्त्वाची आहे, सर्वांना मी सांगते. कारण जर थिअरी तुमची पक्की असेल तर कुठलाही क्वेश्चन तुम्हाला जरी विचारला गेला तरी तुम्हाला त्याचे ॲन्सर एकदम व्यवस्थितरित्या सॉल्व करता येतं. जर सपोज एक्झामसाठी अजून 6 महिने आहे, अजून एक्झामची ॲड देखील आलेली नाही, तर तुमच्याजवळ आत्ता वेळ आहे, तर तुम्ही तो वेळ काढा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तर सुरुवात करत असताना पहिलं जो सिलॅबस तुम्हाला विचारणार आहे तो सिलॅबस काय असतो, तर आपल्या नर्सिंगच्या रिलेटेडच असतो. म्हणजे फर्स्ट इयर टू 4th इयर आपण जो काही अभ्यास केलेला असतो त्यापैकीच तो सिलॅबस असतो. जे आपण सब्जेक्ट शिकलेले आहोत त्यापैकीच ते सर्व सब्जेक्ट असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त व्याकरण असतं, मराठी व्याकरण आणि इतर ज्या गोष्टी आहेत ते सर्व. तर ते कशाप्रकारे डिवाईड केलेलं आहे, ते कशाप्रकारे त्याचं मार्क किती आहे प्रत्येक टॉपिकला, हे थोडंसं तुम्ही रिव्ह्यू घ्या त्याचा आणि रिसर्च करा आणि त्यानंतर अभ्यासाला तुमची सुरुवात करा. आणि तुम्हाला हे महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे थिअरीमध्ये तुम्हाला सर्व टॉपिक्स व्यवस्थित करायचे. एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही एखादा टॉपिक घेतला तर तो
तुमचा मेडिकल आणि सर्जिकलमधला असेल तर तो टॉपिक तुम्ही करत असताना त्याच्याबरोबर तुम्ही साईड बाय साईड तोच टॉपिक पिडॅट्रिकमध्ये कसा आहे हे तुम्ही सोबतच करू शकता. तोच टॉपिक सायकॅट्रिकमध्ये कसा आहे आणि तोच टॉपिक फार्मसीमध्ये कसा आहे. तर हे एका वेळेस तुमचे 3 ते 4 सब्जेक्ट एका वेळेसच होतात. तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता. जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. ओके, तर थिअरीमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहे आणि थिअरी खूप जास्त महत्त्वाची आहे, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. प्रत्येक जे काही टॉपिक आहे तो व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक टॉपिक बारकाईने बघा आणि प्रत्येक टॉपिकबद्दल चांगली माहिती तुम्ही मिळवून घ्या. ओके, तर हे झालं थिअरीबद्दल. त्याच्यानंतर आलं ते म्हणजे क्वेश्चन्स. तर क्वेश्चन्समध्ये आपल्याला माहीत आहे की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन दिला जातो, त्यानंतर त्याचे 4 ऑप्शन दिले जातात. तर ज्यावेळेस क्वेश्चन येतो त्यावेळेस तो एकदम एक्झाममध्ये ज्यावेळेस येतो तेव्हा एकदम केअरफुली तुम्हाला तो रीड करायचा आहे. रीड केल्यानंतर तो समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः गेस करायचं आहे की ॲन्सर कुठलं असू शकेल. ॲन्सर म्हणजे ऑप्शन न बघता. आणि जर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत असेल मग त्यानंतर तुम्ही ऑप्शन रीड करा, त्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर भेटतंय की नाही. जर तुम्ही त्यात कन्फ्यूज झालात तर त्यापैकी तुम्ही मग काय करायचं आहे की रॉंग कुठलं ॲन्सर आहे ते शोधायचं आहे आणि मग असं कट करत म्हणजे A, B, C. मग त्यातले तुम्हाला जर वाटते की 2 ऑप्शन हे रॉंग असेल तर तुम्ही ते कट करा. मग उरले किती 2 उरले. मग त्यामध्ये तुम्ही विचार करायचा आहे की बाबा ह्यातलं परफेक्ट ॲन्सर कुठलं असेल किंवा तुम्हाला कुठलं ॲन्सर हे पक्कं आहे असं वाटतं, मग ते तुम्ही चूज करा. अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर सॉल्व करायचे. उगीच कुठलंही याला टिक करत जायचं नाही आहे, व्यवस्थित वाचायचं आहे, व्यवस्थित ॲन्सर करायचे आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत आहात, थेअरी तर तुम्हाला करायचीच आहे पण त्याबरोबर एक्सरसाइज देखील करायला लागणार, बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला काही पुस्तकं बाजारात आता विकत भेटतातच आहे. तर बरेचसे लोक टार्गेट हे पुस्तक वापरतात की त्या व्यतिरिक्त भरपूर पुस्तकं आहेत, ते देखील चांगलं पुस्तक आहे, तुम्ही वापरू शकता. पण तुम्ही म्हणजे अशी पुस्तकं वापरा की ज्यामध्ये क्वेश्चनच्या खाली रॅशनली दिलं आहे. याचा उपयोग काय होईल, कारण तुम्हाला कळेल की हेच ॲन्सर कसं काय आलं. क्वेश्चन असतो, ऑप्शन्स असतात, ॲन्सर असतं आणि ॲन्सर तेच का आहे हे तिथं एक्सप्लेन केलेलं असतं. असं जर तुम्हाला समजेल की बाबा हेच त्याचे ॲन्सर आहे आणि ते कशावरून ॲन्सर हेच आहे, हे जर तुम्ही त्याच्याबरोबर अभ्यास केला तर ते तुमच्या नेहमी लक्षात राहील. तुम्ही कन्फ्यूज होणार नाही परीक्षेत ज्यावेळेस क्वेश्चन विचारला जाईल. नुसते क्वेश्चन ॲन्सर सॉल्व करू नका, तर ते ॲन्सर का आहे हे देखील तुम्हाला बघायला पाहिजे. तर ही एक पद्धत झाली आणि हे खूप व्यवस्थित तुम्ही करा आणि हे केल्याने काय होईल, तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून जातील. ओके, तर हे सगळं झालं की तुमचं स्पष्टता. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे नियमितपणा. ओके, तर कुठल्याही गोष्टीसाठी ज्या वेळेस तुम्हाला तुमचा गोल अचीव करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला नियमितपणा असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर नियमितपणा यामध्ये मी तुम्हाला सांगेन, मला माहीत आहे नर्सेस ज्या ड्युटी करून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी खूप हेक्टिक होईल, हे बरोबर आहे. पण तुम्हाला तुमचा गोल अचीव करायचा आहे तर हे तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. त्यासाठी थोडे कष्ट तुम्हाला करावेच लागतील. एकदा तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटला की त्यानंतर तुमचं टेन्शन पूर्णपणे निघून जाईल. पण त्याआधी तुम्हाला भेटूपर्यंत तुम्हाला कष्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. यासाठी मी सजेस्ट करेल की दिवसाचे 4 तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळेस म्हणजे तुम्ही बघा, ज्यावेळेस MBBSसाठी ॲडमिशन मुलांना घ्यायचं असतं ते किती कष्ट करतात आणि किंवा PGसाठी ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेस देखील ते किती कष्ट करतात. मग आपण का नाही करायचे, आपण देखील कष्ट करायचे, आपण देखील 4 तास अभ्यास केला तर काही होणार नाही. थोडंसं आपल्या स्वतःला सवय लावून घ्यायची. आपल्या स्वतःच्या एन्जॉयमेंट किंवा इतर काही गोष्टी असेल थोड्याशा बाजूला ठेवून आपण जर आपला पूर्ण फोकस आपल्या गव्हर्नमेंट जॉब भेटण्यासाठी जी परीक्षा आहे त्यासाठी जर दिला, अभ्यास करण्यासाठी जर दिला तर काही हरकत नाही आहे. आपल्याला आपला गोल भेटून जाईल. आळशीपणा अतिशय सोडून द्या, थोडंसं लवकर उठा, थोडंसं बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा ज्याची काही एक तुम्हाला गरज नाही आणि अशा गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ भेटेल आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्या रूममध्ये तुम्ही पूर्ण सगळीकडे असं बोर्ड्स लावा की मला माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचंच आहे, मला चांगले मार्क मिळालेच पाहिजे, मला किती मार्क मिळाले पाहिजे हे तुमच्यासमोर तुम्ही बोर्डवर लिहून ठेवा. त्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुम्ही जरा मोटिवेट होताल आणि मोटिवेट झाल्यानंतर तुम्हाला
चांगला अभ्यास करण्याची जास्त म्हणजे आवड निर्माण होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करायला सुरुवात कराल. तर मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि तुमच्या गोलला पहिलं म्हणजे गोलकडे जाण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सवयी थोड्या बदलून घ्या. तर मी तुम्हाला काय सांगितलं की 4 तास अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर कोणी म्हणतील आम्ही 2 तास अभ्यास करून सुद्धा आम्हाला भेटला, तर ठीक आहे, तुमच्यासाठी ती गोष्ट सोपी असेल, पण सगळ्यांसाठी नाही. मी सजेस्ट करेल की दिवसातले 4 तास तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. मग तुमची मॉर्निंग शिफ्ट असेल तर तुम्ही संध्याकाळचा अभ्यास करा, इव्हनिंग शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळचा पहाटे उठून अभ्यास करा आणि नाईट शिफ्ट असेल तर पूर्ण दिवस तुमच्याजवळ आहे. थोडी रेस्ट घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता आणि नाईट ऑफच्या दिवशी रेस्ट घेतल्यानंतर इतर उरलेले 4 तास तुम्ही अभ्यास करू शकता. तर अशा पद्धतीने तुमचं वेळापत्रक तुम्हाला बनवायला पाहिजे आणि हे तुम्ही सिरियसली घ्या. जर तुम्ही सिरियसली घेतलं तर 100% मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला यश मिळणारच. तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळणारच आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, नियमितपणा ठेवा, तुमच्यामध्ये क्लॅरिटी ठेवा, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे रिव्ह्यू म्हणजे मी जे तुम्हाला मगाशी सांगेन तिसरा मुद्दा म्हणजे परीक्षणमध्ये काय, तर तुम्ही जो काही अभ्यास करता आहे त्यामध्ये जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तो क्लिअर करणे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अभ्यास करत असताना कुठली मिस्टेक करतायत का, अभ्यास करत असताना कोणत्या तुमच्याकडून चुका होतात ते, तर अशा सर्व चुका तुम्ही इथं रिझॉल्व करायच्या आहेत आणि त्या सुधारायच्या आहेत. तुम्ही जर रोज 100 क्वेश्चन सॉल्व करत असेल तर त्यामध्ये तुमचे किती क्वेश्चन चुकीचे आले, जर चुकीचे क्वेश्चन आले तर ते चुकले का हे बघणं देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्याची उत्तरं शोधाल आणि त्यानंतर तुम्हाला कळेल ह्यामुळं माझं उत्तर चुकलं, तर नेक्स्ट टाईम ती चूक परत होणार नाही. तर ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व करता त्यावेळेस तुमची उत्तरं का चुकली आहेत हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे. क्वेश्चन आन्सर सॉल्व करण्याच्या अगोदर थिअरी व्यवस्थित करणं हे महत्त्वाचं आहे. तर सर्वांना परत एकदा सांगेल की थिअरी ही खूप महत्त्वाची आहे. सर्व थिअरी व्यवस्थित रीड करून व्यवस्थित समजून घेऊन मगच क्वेश्चन आन्सर सॉल्व करण्यासाठी पुढे जा आणि त्यानंतरच तुमचा अभ्यास व्यवस्थित आणि 100% झाला आहे असं आपण समजू शकतो. आणि नर्सिंगच्या व्यतिरिक्त जे काही बाकीचे व्याकरण आहे, तर व्याकरणामध्ये 1ली ते 10वीपर्यंत जे व्याकरण आहे ते तुम्हाला बेसिक जे आहे ते सर्व तुम्हाला रीड करायचं आहे आणि इतर जे काही आहे ते देखील तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि सॉल्व करत राहायचं आहे. त्याचीसुद्धा थिअरीज तुम्हाला सुरुवातीला अभ्यास करून मगच क्वेश्चन आन्सर सॉल्व करायचे आहे. हे जर तुम्ही नियमितपणे आणि व्यवस्थितपणे करत असाल तर तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीही तुमचं यश तुमच्यापासून कोणीही हिरकावून घेणार नाही. तर मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर तुम्ही स्वतः मोटिवेट व्हा, व्यवस्थित अभ्यास करा आणि यश बघा तुम्हाला मिळणारच. मी देखील एक गव्हर्मेंट जॉब करते, मला देखील DMERमध्ये जॉब मिळालेला आहे, तेही फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं यश तुम्हाला मिळणारच. तर तुम्ही हे समजू नका की बाबा मला यश मिळणार नाही. तुमचं जर ऑलरेडी 2-3 वेळा तुमचं फेलियर जरी आलेलं असेल तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही परत एकदा स्टार्ट करा, नव्याने सुरुवात करा, अशा पद्धतीने करून बघा जेणेकरून तुम्हाला चांगलं यश भेटेल. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस तुम्ही फेल होता तुम्ही नवीन काहीतरी शिकतात. इट्स ओके, तुम्ही फेल झालेला असाल, नो प्रॉब्लेम. तुम्ही परत एकदा उठा आणि परत अभ्यासाला सुरुवात करा. तर ह्यावेळेस नक्की तुम्हाला यश भेटेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा माझी सांगण्याची पद्धत, ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. इतरांपर्यंत ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी चांगलं कंटेंट बनवते तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचायला अजिबात विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सुचवा जेणेकरून मी आणि व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.